एकमेकांसमोर उभे टाकले गेले. आपण नक्की बघता एसकेच्या बॉलिंगचा कसा सामना करेल. पहिला बॉल खूप चांगल्या प्रकारे मात्र जो एसकेचा बघायला मिळाला. टप्पामंत बॉल बाहेर गेला. डॉट बॉल आला. पुढे टाकलेला बॉल तिथे मात्र ऑन साइडला शतरक्षक मात्र बघायला मिळेल. दुर्वती बॉल शतरक्षक नक्कीच केलेला आहे. डिरेक्ट हिट जरूर मात्र 2 धावा इथे आल्यात. 2 धावा इथे मात्र बघायला मिळालेला आपल्याला बघायला मिळतील. 2 नामांकित संघ असेल मित्रांनो. दोन्ही संघ जर पाहिलं गेलं पुणे सिटीचे आहेत. पुणे शहरातील मात्र आहेत आणि मान्यता प्राप्त असोसिएशन म्हणजेच पुणे जिल्हा निमक असोसिएशन एरिया वाईजच्या सर्व संघांसाठी मात्र आहे. संदीप दरा चषक हक्काचे व्यासपीठ पाहायला मिळेल आपल्याला. हो यावेळेस बॉल फिरवलाय आणि इथे मोठी विकेट म्हणावं लागेल. एसकेचा फिरणारा बॉल, रोल होणारा चेंडू, बॅटचा किनारा होतोय. पहिला धक्का इथे बसतोय. दादा गायकवाडच्या रूपानं फलंदाज माघारी परततोय. विकेट जरूर पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचे षटक सुरू असेल मात्र थांबून चालणार नाही. दिवसभर केलेली मेहनत आहे मित्रांनो. हॅपी एंडिंग तुम्हाला करायचंय. कष्टाचं चीज कोणाचं होईल. क्रिकेटमध्ये देखील जर पाहिलं गेलं सहभाग नक्कीच बघायला मिळेल. माझी कहाणी मला लिहायची आहे. आय राईट माय स्टोरी. बघूयात आता काय होतंय. नवीन फलंदाज दाखल झाला आता मैदानाच्या आतमध्ये. गणेश पर्वती संघ दोन धावा धावसंख्येमध्ये आपल्याला ज्या बघायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज एसके पश्चिम पुरंदर संघासाठी पहिलं षटक हाताळतोय. महत्वाच्या मॅच मध्ये मोठी विकेट बघायला मिळाली. टाकल्या बॉल टॅप केला बॉल शतशक्तीने मात्र बघायला मिळेल. एक धाव आलेले आहे. जम मात्र पॉवर प्ले मध्ये आज गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असेल. मग त्यानंतर जसं पॉवर प्ले समजल्यानंतर आक्रमक भूमिका देखील घेतली ती फलंदाजांनी. आतापर्यंत 4 बॉल टाकलेत ते एसकेने आणि 3 धावा आतापर्यंत खर्च केला ज्याच्यामध्ये एक मोठी विकेट दादा गायकवाडची मात्र बघायला मिळाली. वैभव इथे चार्ज करायचा प्रयत्न. संदीपची बॉलिंग खेळणं एवढं सोपं नाहीये. ज्या प्रकारे तो गोलंदाजी करताना बघायला मिळेल. टर्न आणि बाउन्स देखील त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा पेस देखील आहे. आणि अशा सर्व यांच्यामध्ये तुम्हाला ताकद आणि टायमिंग स्किलचा देखील वापर तुम्हाला तिथे करायचा आहे. टीम प्लॅन देखील महत्वाचा असेल. किती धावा सेट करायच्या तुम्हाला या धावात 5 षटकामध्ये. बघूयात आता कशा पद्धतीने पुढे जातोय संघ. आणि हा फॉलिंग स्वीप पाहायला मिळालाय. अतिशय जबरदस्त टायमिंग. ऑन साइडला फेकून दिला चेंडू सीमारेषा पार. जबरदस्त षटकार, क्वालिटी षटकार 360 डिग्री. आणि त्याच प्रकारे हा फटका झोपून अगदी मारला. हीच टेनिस क्रिकेटची नक्कीच ओळख असणार. हेच फटके सर्वांना आवडतात बघायला. साठी सराव देखील फार महत्वाचा असेल. रिस्क आहे खूप या फटक्यामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ 9 धावा. समीकरण मात्र चांगल्या प्रकारे सेटअप केलं. पहिला 5 बॉलचा खेळ थोडा वेगळा. त्यानंतर शेवटचा बॉल षटकाराबरोबर स्कोर आता आलाय 9 धावा. दोन्ही संघांनी जर पाहिलं दिवसभरामध्ये चांगला खेळ दाखवलाय. गोलंदाज जर पाहिला सज्ज असेल आता बॉलिंग ट्रॅकवर. बघूयात काय कामगिरी होती इथे. हो या बॅचचा देखील बॉल आपण जर पाहायला गेला अतिशय सुंदर चेंडू इथे मात्र जो बघायला मिळतोय. अप्रतिम चेंडू जो यावेळेस जो बघायला मिळतोय. डॉट बॉल आहे इकडे. षटक क्रमांक दुसरा 9 धावा स्कोर काढला इथे बनवल्या गेल्यात. कटकेला बॉल इथे मात्र शतरक्षक मात्र बॉल पर्यंत असेल. चेंडूवरती मात्र पोहोचतेत. एक सिंगल यावेळेस जी
आपल्याला बघायला मिळाली. षटक क्रमांक दुसरा इथे सुरू असेल. धावसंख्या असेल ती 10 रन्स. 10 धावा स्कोर काढला ज्या मात्र बघायला मिळत आहेत. हो हो, यावेळी देखील जर बॉल पाहिला प्रतिमाचा चेंडू जो मात्र बघायला मिळाला. षटक क्रमांक दुसरं स्कोर असेल बोर्डवरती 10 एका गडाच्या मोबदल्यात. दहा रन्स, एक गडी बाद आहे. हो, पेस चांगला, जबरदस्त चेंडू, अप्रतिम चेंडू इथे मात्र जो बघायला मिळतोय. आणि डॉट बॉल इथे मात्र जो बघायला मिळणार आपल्याला 10 रन्स वरती स्कोर अजून देखील बघायला मिळतोय. पर्वती संघ संदीप बरा चषक क्वार्टर फायनल सुरू आहे. आणखीन एकदा या बॅचचा बॉल मैदानामध्ये पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळाली. लगातारचा तिसरा चेंडू डॉट टाकला गेलाय. गोलंदाज सौरभ यांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त कामगिरी, लाजबाब कामगिरी. फक्त एक धाव 5 बॉल मध्ये खर्च करताना बघायला मिळते. एक लाजबाब कामगिरी जी पाहायला मिळतीये. हो हो हो, एक और गेंद, बिल्कुल बढ़िया गेंदबाजी करते हुए गेंदबाज. 5 गेंदे और लगभग वहां पे बिल्कुल डॉट गई है. एक ही रन खर्च किया. क्या बात है, गेंदबाजी बिल्कुल कमाल की. स्विंग और मिस, स्विंग और मिस, नहीं चला किसी का इक्का दुक्का इस ओवर में. और बहुत ही गजब की और बहुत ही शानदार गेंदबाजी यहां पर सौरभ के द्वारा. 2 षटकाचा खेळ संपला मित्रांनो. स्कोर असेल बोर्डवरती 10 रन्स. पहिल्या ओव्हर मध्ये देखील ज्या प्रकारे खेळ बघायला मिळाला पर्वती संघ, कारण आता मात्र तुम्हाला खेळाचा पुढच्या 3 ओव्हरचा विचार करून बॅटिंग करावं लागेल मैदानामध्ये. 18 चेंडूचा खेळ बाकी, कॅल्क्युलेट इनिंग. सोपं नाही चेस करणं या डावात, कारण आज तुम्ही बघितलं असेल 2 बॉल 3 बॉल 3 ची मॅच देखील या ठिकाणी झाली नाहीये. 2 बॉल 8चा सामना देखील मात्र गमवलाय. त्यामुळे या सामन्यात चेस होताना बघायला मिळेल का, क्लोज एन्काउंटर मात्र बघायला मिळेल का. 2 षटक मात्र या ठिकाणी मैदानात संपलेलं असेल. 10 रन्स, एक गडी बाद असताना मात्र आता ही मॅच वेगळी असते, कारण दोन्ही संघ असे आहेत. दोघी संघांनी गोलंदाजी मधून आजचा प्रवास चांगला केलाय, सुनिश्चित केलाय क्वार्टर फायनल मध्ये. हो हो, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा गलती होतीये, चूक होतीये, विकेट जातीये, फलंदाज बाद. सुंदर असे पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत. मेन पंच आहेत ते या स्पर्धेसाठी मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत ते सचिन नितीन टिळेकर सर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. स्क्वेअर पंच तुषार शिंदे सर आहेत. दोन्ही पंच आपण इथे बघतायत सुंदर असं भूमिका साकार करत असताना. एक दिल, एका दिलाने स्पर्धा भरवतायत दरवर्षी. एक दिल मित्रमंडळ, धाबा ठोकू, झेल घेऊया घुमते दरी आणि खोरी, आणि एका दिलाने साजरी करूयात ही संदीप बरा चषकची वारी. तर पहिला दिवस आपण इथे नक्कीच बघतायत. षटक क्रमांक 3 इथे सुरू असताना धावसंख्या असेल 10 रन्स. सीएसके टी20 स्पर्धा देखील याच मैदानामध्ये सुरू आहे. त्यानंतर असणारे आपली संदीप बरा चषकची टेनिस बॉलची प्रीमियर लीग, जिथे सर्व संघांना इथे न्याय मिळतोय. शहरातील एरियावाईचे संघ असतील, ओपन गटातील खुला गट देखील इथे खेळणार आहे. दहा रन्स, पुन्हा मोठा बेगीर करायचा प्रयत्न. शतरशक मात्र बॉल पर्यंत जे तिथे बघायला मिळालं, एक सिंगल इथे जी जरूर बघायला मिळालेली आहे. हो हो, वाईट बॉलचा इशारा, खराब चेंडू. षटक क्रमांक 3 आपण बघताय. दोन्ही संघ ताकदवान आहेत, मात्र धाब्यासाठी संघर्ष करतोय पर्वतीचा संघ. मोठं पर्वत गाठावं लागेल तुम्हाला.
बघूयात आता इथे काय कामगिरी मैदानामध्ये बघायला मिळते आहे. मोठा फटका यावेळेस बघायला मिळतो. शतशक डीप मध्ये मात्र बॉल पर्यंत बघायला मिळाले. एक सिंगल यावेळेस जी मात्र बघायला मिळते. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोरवरती आहेत त्या 13 धावा. 13 धावा 2 गड्याच्या मोबाईल षटक क्रमांक 30 इथे सुरू असताना आपण इथे बघतायत कमालीची मॅच सुरू आहे. 13 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाज ट्रॅकवर संदीप काळे मागे टाकलाय. रेंज ऑफ शॉट दिले नाहीत आतापर्यंत गोलंदाजाचा जर विचार केला समोर जे बॉल पाहिजेत कोणत्या प्रकारची लेंथ डिलिव्हरी जी पाहायला मिळाली नाहीये. मागे पुढे केले अगदी भरपूर मिश्रण एसकेच्या बॉलिंग मध्ये बघायला मिळते आपल्याला. ज्याच्यामुळे त्याची इकॉनॉमी देखील चांगली 2 विकेट देखील त्याला मिळाले. त्याच्यामुळे सर्वात मोठी विकेट होती दादा गायकवाड नावाच्या खेळाडूची. 14-2 बाद. षटक क्रमांक 3 समोर वैभव आहे. 7 वरती बॅटिंग करतायत मात्र जमणार नाहीये. आक्रमक बॅटिंग त्याला बदलावी लागेल. चेंज ऑफ चॅप्टर. पुन्हा एकदा येथे मोठा बिगिट करायचा प्रयत्न जागा बनवून मारायचा प्रयत्न होता. शतशक बॉल पर्यंत एक धाव मात्र इथे पाहायला जरूर मिळाली. धावफलक पुढे सरकते. धावेसाठी संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये. पुन्हा एक धाव एकेरी धाव आली आणि या षटकात जर पाहिलं गेलं आतापर्यंत लाजबाब कामगिरी करताना बघायला मिळाला. 5 धावा खर्च केल्या. धावफलकावरती 15 धावा आहेत. कमालीची गोलंदाजी पश्चिम पुरंदरचा संघ. पुन्हा एकदा हा देखील बॉल. शतरक्षक मात्र दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जाईल का? शतरक्षक आहे. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा कोणता प्रयत्न नाहीये. केवळ सिंगल. 3 षटकाचा खेळ मैदानामध्ये संपतोय आणि 3 षटकांचा स्कोर कार्डवरती रनसंख्या मात्र असेल ती 16 धावा. 2 बाद 16. 2 ओव्हरचा खेळ बाकी बघायचंय. 40 गाठताना बघायला मिळेल का इथून पुढच्या 2 षटकामध्ये? 16 तर बनवल्या गेल्यात. पर्वती संघ पर्वती इलेव्हनचा संघ देखील आपण जर पाहिलं गेलं ताकदवान संघ जो दिवसभर मात्र पाहायला मिळाला. 16 धावा 2 गडी बाद. शेवट 12 चेंडू जे शिल्लक. कोणता संघ मात्र संदीप चषकवरती आजच्या दिवसामध्ये नाव कोरणार आहे? व्हाईट बॉल. धावसंख्या असते ती आता बोर्डवरती. पश्चिम पुरंदरचा संघ खूप चांगला खेळ दाखवतोय आतापर्यंत जर पाहिलं मित्रांनो. दादा गायकवाड बाद झाल्यानंतर हो यावेळेस लपेटला पुन्हा एकदा बॉल. लॉंग ऑनला शतरक्षक मात्र तैनात असेल. डीप मध्ये शतरक्षक आहे. सिंगल यावेळेस मात्र बघायला मिळाले तिकडे. पुणे जिल्ह्यातील मात्र पुणे जिल्हा निमक मंडळ एरिया बाईचा आजचा हाफ आपल्याला जो बघायला मिळतोय. 4थं षटक सुरू आहे आणि समोर जर आपण पाहिलं बॉलिंग मध्ये आतापर्यंत कमालीचा खेळ मात्र दाखवत आहेत विपुल खैरे आणि टीम. तुम्हाला मात्र बघायला मिळेल बॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न ऑन साईडला. डीप मध्ये शतरक्षक मात्र बघायला मिळेल. एक सिंगल यावेळेस जी तुम्हाला बघायला मिळणार आहे. षटक क्रमांक 4 तिथे सुरू असताना स्कोर वरती जर पाहिलं आतापर्यंत पश्चिम पुरंदरचा संघ कमालीची गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळेल. एसके देखील आहे ज्याच्यामध्ये आणखी नाव सौरभ देखील चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळाला. 4थं षटक संदीप दरा चषक. एक सुंदर असा खेळ मात्र बघायला मिळेल. 4थं पर्व. कॅप्टन लीड इन फ्रंट. दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हो हो खूप लांब टाकला शरीरापासून. धावेसाठी संघर्ष इथे झालेला आहे मैदानामध्ये. वीस रन्स 2 बाद. इथे मात्र षटक क्रमांक 4 जे मात्र तुम्हाला बघायला मिळेल. 2 बाद 20. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग ट्रॅकवर. बघूयात काय कामगिरी होती इथे मैदानामध्ये.
पुन्हा एकदा मोठा बिग हिट. शतर्षक मात्र दूरवरतून बॉल पर्यंत पाहायला जरूर मिळाले. एक सिंगल. ओहो, दुसऱ्या रनचा प्रयत्न. इथे आले त्या तब्बल 2 धावा इथे मात्र ज्या बघायला मिळालेल्या आहेत. धावसंख्या मात्र पुढे जाताना बघायला मिळेल. स्कोरवरती त्या धावा, स्कोरवरती त्या 22, षटक क्रमांक 4. 2 बाद हुए यहाँ, 2 विकेट यहाँ पे गिरे 22 रन ही बने. दादा गायकवाड किती महत्वाचा आहे या संघासाठी ते मात्र तुम्हाला आता बघायला मिळेल. मित्रांनो, मी नक्की जर पाहिलं, थिंकिंग जर केली, धावा पाहिजे, धावा कराव्या लागतील. क्वार्टर फायनल सुरू आहे, दम दाखवा लागेल मैदानामध्ये. कबरला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, शतशक कबरला बॉल पर्यंत जे येताना पाहायला मिळाले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे, 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जाईल आणि या 2 धाव्याच्या मदतीने स्कोर मात्र पुढे चाललाय. स्कोरवरती आहे त्या धावा आता 24-24. समोर मारलाय शतशक मात्र बॉल पर्यंत लॉंग ऑफला चेंडू मात्र बघायला मिळाला. 1 धाव, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. हो, एम एस धोनी बनना चाहते थे विपुल खैरे. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी जर पाहिलं आता संपलेला आपल्याला बघायला मिळेल. 10 रन्स आलेत या षटकातून, धावा चांगल्या कडल्या. अजून इथून पुढचा प्रवास काय असेल. 14 केल्या मित्रांनो, 40 धावाचा उंबरठा. तो धावा चेस करणं सोपं नाहीये. म्हणजे तुमच्याकडे देवानं दिलेल्या अनेक संधी आहेत, त्या संधीचं तुम्ही सोनं करणार आहात का बघूयात आता. इथे आलेली आहे संधी. 4 ओव्हरचा खेळ, 26 धावा इथे. थोडासा सूर्याचे जर पाहिलं गेलं किरण, मावळलेला सूर्य आपल्याला आता दिसेल. कोण बनेल आजच्या दिवसातील चॅम्पियन संघ. 4 नंतर 26 झालेले आहे. 2 गडी बाद संघामध्ये वैभव यांची चांगली भूमिका. 15 वरती बॅटिंग करतोय तो वैभव. दुसऱ्या बाजूला विशाल देखील चांगली बॅटिंग करतोय. 5 वरती बॅटिंग विशाल करताना बघायला मिळेल पर्वती संघ. डेली स्पोर्ट मैदानावरती प्रॅक्टिस करणारा संघ, एकत्र समूह आहे. शेवटचं षटक, किती धमाका इथे वैभव करेल. हो, धमाका जरूर केला. क्षेत्ररक्षक आहे, बॉलवरती ते घट्ट पकड, विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद. मोठ्या संख्येने मित्रपरिवार इथे उपस्थित आहे. आपण जर पाहिलं संपूर्ण एक दिल मित्र मंडळ, संपूर्ण आयोजक कमिटी आपल्याला तिथे बघायला मिळतील. 5 बॉल बाकी. सर्व आपले जे स्पॉन्सर्स आहेत त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. सुंदर झेल आहे. कुमार कुमार आलाय मैदानामध्ये आता. फलंदाज आले आता बॅटिंग करण्यासाठी. जर आपण पाहिलं जाईल, हो, चांगला बॉल होता इकडे. दिल ना उम्मीद नहीं, नाकाम तो है, लंबी है गम की शाम, तो क्या शाम है, तो देखेंगे आप यहाँ पे क्या कमबॅक करेगी, कसा कमबॅक करतीये. पुढचा चेंडू यावेळेस बघायला मिळाला. मोठा बेगी शतशक मात्र बॉल पर्यंत बघायला मिळाला. लॉंग ऑनला शतशक तैनात आहे बॉल पर्यंत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न इथे जो बघायला मिळाला आहे. तब्बल 2 धावा इथे आल्या. धावसंख्या मात्र पुढे जाताना बघायला मिळते आपल्याला. स्कोरवरती आहे ते 28 धावा. 5वं षटक मैदानामध्ये सुरू. 3 बाद 28 रन्स. 5वं षटक तिथे सुरू.
यावेळेचा बॉल आपण जर पाहिलं तर 30 बॉलमध्ये 32 धावेचं आव्हान दिलेलं आहे विजयासाठी आपण जर पाहिलं जाईल. बघूयात हे आव्हान असेल कारण इकडे देखील पर्वती संघ सुरुवातीला आक्रमक गोलंदाजी करण्यासाठी मात्र आता तयार असेल. बघूयात आता या धावा कशा प्रकारे बनवल्या जातील काही वेळा त्याचं उत्तर तुम्हाला सर्वांना मिळते. 32 धावा विजयासाठी 30 बॉलमध्ये ही क्वार्टर फायनल आपल्या नावाती करण्यासाठी संदीप दरा चषक 2025 या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं चौथं पर्व इथे मात्र साजरं केलं जाते आणि आता सर्वांच्या ओळखीला ही स्पर्धा येऊ लागलेली आहे. संपूर्ण मुंढवा परिसरात तर आहे मात्र पुणे जिल्ह्यातील सर्व भागामध्ये या स्पर्धेची नक्कीच चर्चा होतीये. तुमचे विक्रम तिथपर्यंत पोहोचतात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघतायत cricklife sports.in युट्यूब चॅनलवरती 2 कॅमेराद्वारे या ठिकाणी स्पर्धा प्रदर्शित केली जाताना इथे दिसते तुम्हाला. आणि एक चांगलं मैदान आहे ग्रीन लश मैदान चांगली दर्जाची खेळपट्टी 30 चेंडू 32 धावांची गरज. विपुल खेरे आणि यस के आलाय मैदानामध्ये. या जोडीला तुम्हाला लवकर लवकर थांबावं लागेल. विकेट मात्र पर्याय डॉट मात्र एक पर्याय आणि पहा मैदानामध्ये हे सर्व आव्हान आहे ते फलंदाज त्या आव्हानाचा कसा सामना करणार कारण की क्रिकेट एक चॅलेंज आहे. तुम्हाला दुनिया जर पाहिलं जाईल जिंकायची असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. हौस आकाशी उंच तुला तुझी पुरी करायची. नक्कीच पहा आता मैदानामध्ये त्याच्यासाठी मात्र प्रयत्न आता मात्र मैदानामध्ये लढायची वेळ आलेली आहे या योद्धांना. बघित आता 30 बॉल 32 ची गरज आहे. पश्चिम पुरंदर इलेव्हन संघाचे 2 सितारे 2 टायगर आलेत आतमध्ये तर बॉलिंग मार्गामध्ये देखील सज्ज असे पहिल्या षटकापासूनच बॉल हातात गेला तर दादा गायकवाड. बॅटल मात्र मोठं ऍक्शन मध्ये नक्कीच कसा प्रकारे आता हा सामना जो बघायला मिळेल. विशाल विपुल खैरे आणि संदीप काळे 30-32 पहिल्या षटकात अतिशय महत्वाचं. त्याच्या पहिल्या षटकातच हा गेम थोडासा इथे गायकवाडची विकेट नंतर संघाने केलेला संघर्ष आपण बघितला डोळ्यानं आता तसंच पद्धतीनं दुसऱ्या डावात आता काय रंगतदार स्थिती असेल. संदीप दरा चषक मध्ये 32 ची गरज 30 बॉल मध्ये गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वर दादा स्ट्राईकला तयार एस के. पहिला बॉल थोडासा इथे जर पाहिलं जाईल नो बॉलचा इशारा बिमर नो बॉल. पहिला बॉल हातामधून निसटला तिथे धावा मिळाल्यात पहिल्या चेंडूवरती बोनस स्वरूपामध्ये नो बॉल प्लस 4 5 धावा इथे मिळाल्यात.
हो, या वेळेचा बॉल जर पाहिला फुल टॉस चेंडू फ्रीची संधी रनआउट देखील तिथे आला होता, मात्र तिथे त्या संधीचं सोनं करता आलं नाही. उमेद होता येता कामा नाही, कारण क्रिकेटच्या खेळात जर पाहिलं मित्रांनो, तसं IPL मध्ये तुम्ही बघतायत अनेक चढ उतार जे बघायला मिळतात तुम्हाला. गोलंदाज देखील तयार आहे समोर. विपुल देखील आपल्याला तो बघायला मिळेल. रन झाले ते 6. षटक क्रमांक पहिला चालू असताना हो, रिव्हर्सचा प्रयत्न इथे विपुलचा बघायला मिळाला. स्विच हिट करत बॉल गुल केला सीमारेषेच्या बाहेर. चौकार मिळाला तो विपुल यांना. 10 रन्स. प्रयत्न करतायत नक्कीच. दादाला देखील माहिती आहे विकेट घेण्यासाठी लालच तर द्यावा लागेल, आणि त्याच्यामध्ये जर एखादी विकेट मिळते संघासाठी नक्कीच फायदेशीर जी असू शकते. नाहीदा हा देखील चेंडू तिथे मात्र जाईल सीमारेषेच्या दिशेने. सीमारेषा पार. विपुल खेरेच्या बॅट फुलून चौकार आला. आता चौकाराबरोबर धावसंख्या वरती 14 वरती मात्र स्कोर. ओहो, यावेळेस आणखीन एक रिव्हर्सचा फटका मॅच मोकळी करताना बघायला मिळेल. पहिल्याच ओव्हर पासून जर पाहिलं आक्रमक भूमिका, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. खूप जबरदस्त चौकार इथे बघायला मिळालेला आहे. अनएक्सटेबल, अनस्टॉपेबल विपुल खैरेचा हा रिव्हर्स शॉट. 4 धावा इथे. 14 धावांची गरज. स्कोरवरती 18 धावा इथे झालेल्या आहेत. आणि या वेळेचा बॉल जर पाहिला पुन्हा एकदा मोठा बेगीत शतशक मात्र बॉल पर्यंत जे बघायला मिळेल. एक सिंगल या दरम्यान इथे येताना पाहायला मिळाली. धावफलक पुढे सरकते. स्कोरवरती आहे ते 19 धावा. विजयासाठी जर पाहिलं मित्रांनो 13 धावांची गरज आहे. 25 चेंडू 13 धावांची गरज. स्कोरवरती 19 रन्स. आणि पहा मैदानामध्ये सुपरहिट जोडी जी मात्र बघायला मिळाली. बॉल यावेळेस समोर चेंडू खेळ शतशक मात्र बॉल पर्यंत बघायला मिळाले. 1 धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये इथे संपतोय. 20 धावा स्कोर कार्ड वरती मात्र ज्या बघायला मिळाल्या. पावले षटकामध्ये मात्र एक आक्रमक सुरुवात मात्र जी पाहायला जरूर मिळाली. आणि याच षटकातून जर पाहिलं गेलं तर समीकरण सोपं केलं गेलंय. आणि विजयासाठी जर पाहिलं आता 12 धावांची गरज. उर्वरित 24 चेंडू शिल्लक. संदीप चषकचा पहिला दिवस इथे मात्र बघायला मिळाला. 8 संघांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. त्याच्यामध्ये पाषाण असेल, त्याचबरोबर कात्रज संघ जो मात्र बघायला मिळाला. येरवडा संघ मात्र जो बघायला मिळाला. पश्चिम पर्यंतचा संघ बरोबर आपण बघता पर्वतीय संघ देखील इथे मात्र बघायला मिळेल. 12ची गरज. 20 रन झालेले आहेत. एक पहिलं षटक संपलेलं असताना आपण बघतोय हा सामना ना निराश होताना बघायला मिळेल, कारण नॉकआउट फेरीमध्ये असं मित्रांनो तुम्हाला दिवसभर मॅच जिंकायची असते. जोपर्यंत सूर्याचा अस्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला लढावं लागतं. यावेळेचा बॉल जर पाहिलं गेलं कट केला बॉल. तशा बॉल पर्यंत असेल. 2 धाव्याचा इथे केला प्रयत्न. हार तुम्ही मानू नका. आणि चेंडू देखील निसटलाय तिथे. चेंडू जाय सर सीमारेषा पार. 4 चौकार. आठ धावांची गरज. 24 धावा धावफलकामध्ये. तो दादा गायकवाड जर पाहिला मित्र, पहिल्या दोन्ही मॅच मध्ये सामनावीर होता. त्या दादा गायकवाडची फलंदाजी आज प्रेक्षकांना बघायला मिळाली नाही. त्यामुळे थोडासा या गोष्टीचा तणाव नक्की जाणवतोय. धावाचा अभाव जाणवतोय तिकडे. आणि
त्यामुळे नक्कीच जर पाहिलं सर्व खेळाडूंना एक आज जी गोष्ट लक्षात येईल की संघातील खेळाडूं देखील आता इथे बॅटिंग करावे लागेल. एका खेळाडूवरती नक्कीच टीम पूर्णपणे अवलंबून नसते, सर्वांना योगदान द्यावं लागेल. सांघिक पार्टनरशिप देखील महत्वाची, काल जसं सूर्य आणि रोहित शर्मा मुंबईसाठी खेळताना बघायला मिळाला. 25 धावा स्कोर कार्डवरती. अभिषेक शर्मा सारखा खेळाडू मॅचच्या शेवटच्या बॉलपर्यंत डाव जिंकायची क्षमता ठेवतो. हा चांगला बॉल होता, डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरा इथे चालू असेल. 7 धावांची गरज 1 पिच बॉलला. पाहिलं इथे काय होतं ना बघायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं इथे जे बघायला मिळते आपल्याला. हो, यावेळेस जर बॉल बघितला शतशक मात्र तिथे बॉलपर्यंत जे जरूर बघायला मिळाले तिथे शतशक आहे. बॉलपर्यंत जरूर पाहायला मिळाले. तिकडे 6 धावांची गरज आहे आता विजयासाठी. 26 रन झालेत स्कोर कार्डवरती. पश्चिम पुरंदरचा संघ 19 बॉल 6 धावांची गरज. गोलंदाज तयार असेल, बॉलिंग ट्रॅकवर. आणि याबरोबर बॉल कव्हरला पाठवलाय सीमारेषा बाहेर. षटकाराबरोबर पहिल्या दिवसाला दिली विजयाची सलामी. आणि आजचा हाफ इथे मात्र जिंकलेला आहे पुणे जिल्हा एरिया वाईज असोसिएशन चा हाफ आजचा होता इथे. आणि या हाफ मध्ये बाजी मारली. संदीप दरा चषक 2025च्या चौथ्या सीझन मधला पहिला हाफ केलाय पश्चिम पुरंदर संघाने आपल्या नावावरती. या विजयी षटकाराने सामना फिनिश केला आणि विजयी झालेल्या संघाचं अभिनंदन. हार्डलक टीम पर्वती. नशिबाची साथ तुम्हाला मिळाली नसेल कदाचित या सामन्यात. आणखी प्रयत्न करा, आणखी स्पर्धा होणार आहेत. आणि मात्र आजचा विजयी तो नोंद नक्कीच आपल्याला करायला कौतुकाचं दिवस आज राहिला. पश्चिम पुरंदर संघ 10 विकेटचा सामना इथे जिंकला. आणि या मॅचचा हिरो आहे तो ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा ज्या संदीप काळे यांनी दादा गायकवाडची विकेट घेतली, बॅटिंग मध्ये आला, तिकडे चमक दाखवली. ऑलराऊंडर परफॉर्मन्स, 17 धावा बॅटिंग मध्ये. आणि क्वार्टर फायनलचा हिरो इथे ठरतोय संदीप काळे. या संदीप काळे आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र एक आकर्षक जर्सी असणार आहे मॅन ऑफ मॅच साठी. सर्व आयोजक टीम, एक दिल मित्रमंडळ, CSK फाउंडेशन. तर आजचा पहिला दिवस इथे संदीप दरा चषकचा अतिशय सुंदर पाहायला मिळाला. उद्या अशाच पद्धतीचे सामने असणार आहेत. ओपन खेळाडू उद्या इथे तुम्हाला बघायला मिळतील. या विनंतीचं ट्रॉफी नक्कीच असेल, त्याचबरोबर ती जर्सी देखील आहे. आकर्षक जर्सी. SK संदीप काळे आपल्या नावाची छाप सोडतोय पहिल्या दिवसामध्ये. एक दिन मित्रमंडळ नक्की यांना विनंती करतो आपण ही जर्सी नक्की द्यायची. SK ला खूप जबरदस्त खेळ, 17 धावा बॅटिंग मध्ये करताना बघायला मिळाला. आणि आजच्या दिवसातील पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन नियामक मंडळ आजचा पहिला एरिया वाईचा हाफ जिंकला. त्यामध्ये मॅन ऑफ मॅच संदीप दरा चषक 2025चा SK